चरणकमलेभ्यो ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् धृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणविं पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राम, जय जय नवल किशोर, जय गोपीचितचोर प्रभो, जय जय बोल श्रीमद्भागवत भगवान की जय। बाल कृष्ण भगवान की जय। श्री सुखदेव भगवान की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। गुरुदेव मारुति महाराज की जय। आइए मन और वाणी को पवित्र करें। सभी लोग ताली की सेवा करते हुए बड़े भाव के साथ हरिनाम संकीर्तन। विठ्ठल माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 जय हो माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा,
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जय हो विठ्ठल माझा 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 जय हो विठ्ठल माझा श्रीरामे हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा काही नाही विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोल पंढरीनाथ भगवान की जय 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 श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम परम मंगलमय परत ईश्वर भक्तवाणीच्या कल्पतरू श्री तडीजे क्रियांदी पितांबरधारी भगवान श्री कृष्ण लाल एवं मूर्ति स्वरूप
चालत असलेला महान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह लक्ष्मण शक्ती सोहळा एवं श्रीमद भागवत भक्ती ज्ञान यज्ञ। आज या श्रीमद भागवत भक्ती ज्ञान यज्ञामधील पंचम दिवस। ग्रामदैवत पवनसुत हनुमंतराय मनकामेश्वर भगवंताच्या परम पावन पवित्र दरबारामध्ये आज आनंद घेत आहात। एक दिवस भाग्यवान आहात। काल पूर्व प्रसंगामध्ये सर्वांनी कथा प्रसंग भाग श्रवण केला। भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा जन्म मोठ्या आनंदामध्ये साजरा केला मानला की नाही। काल आपलं देगाव नगर गोकुळ नगरी झाली। जिकडे बघितलं तिकडे आनंदही आनंद। नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। सर्व गोकुल निवासींना एवढा आनंद झाला होता महाराज भगवंत अवतीर्ण झाले। आणि भगवंत अवतीर्ण कधी कधी होतात महाराज, ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, ज्या वेळेस पाहिलं पापाचार वाढतो त्या क्षणाला देव अवतारला येतात। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस भगवंत अवतीर्ण होतात, अवतार धारण करतात। जब जब होई धर्म की हानी, ज्या क्षणाला असुर आधी पाहिजे त्यांचा अत्याचार होतो त्या क्षणाला भगवंत अवतीर्ण होतात। संबंध गोकुळ निवासींना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला सज्जनो मायबाप। जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा काय सुंदर वाणीमधून वर्णन केले महाराज। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही। ज्यांचं नावच आहे सच्चिदानंद आहे की नाही। आता मला सांगा महाराज, जगाचे मालक कृष्ण परमात्मा आले, त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी आल्याशिवाय कसं राहील। लक्ष्मी मातेचा सुद्धा निवास झाला घराघरामध्ये महाराज। प्रत्येक घराघरामध्ये माता लक्ष्मी ऐसेवाचा निवास झाला। आता भागवतामध्ये असं वर्णन आहे की नंद राजाच्या महलाला 9 द्वार होते, म्हणजे 9 द्वार। आणि जे दरवाज्यामधून जे हाती लागलं ते दान द्यायला लागले महाराज। श्रीमद भागवतामध्ये शिवदेवजी मुनींनी तो वर्णन केले। परीक्षित, सोन्याचं ताट, सोन्याची वाटी, सोन्याचा चमचा दरवाजातून दान करायला लागले। चांदीचे ताट, चांदीची वाटी, चांदीचा ग्लास जे दान। आता जे चांदीचं घेऊन जात होते ते म्हणले होय रे, म्हणले हे कितव्या नंबरच्या दरवाजामध्ये वाटप होऊ लागलं, म्हणले 3 नंबरच्या दरवाजामध्ये। त्यानं तिथं चांदीचं ताट, चांदीची वाटी, ग्लास फेकून दिला, 3 नंबरच्या दरवाजात नंबरला लागलं महाराज। असं भागवतामध्ये वर्णन आहे। नंद बाबांनी पाहिलं 9 लाख गायी दान केल्या। नंद ही पदवीच होती महाराज। ज्या व्यक्तिमत्वाकडे 9 लाख गायी होत्या त्यांचं नाव नंद। नंद, उपनंद, वृषभानु हे प्रत्येकाला वेगवेगळी पदवी होती महाराज त्या काळामध्ये। 9 लाख गायी दान केल्या। अन्नकूटाचे मोठे मोठे 7 पर्वत दान केले महाराज। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले। जिकडं तिकडं मोठ्या आनंदानं पाहिलं सगळे गोपिका गवळणी महाराज। कृष्ण कन्हैया नंद बाबांच्या घरी पुत्र भगवंत आले महाराज। नंद राजा घरी आनंदही आनंद झाला। सुंदर वर्णन चालू आहे मोठ्या प्रमाणात। नंद राजा घरी आनंद झाला, हो कृष्ण जन्माला, कृष्ण जन्माला, कृष्ण
बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. जिकडे बघितलं तिकडे आनंद आहे, आनंद महाराज मोठ्या आनंदामध्ये सगळेजण पाहिलं नाहून निघाले. तर आता ज्या गवळणी होत्या, ज्या गोपिका होत्या, नवीन नवीन वस्त्र धारण करून त्या यशोदा मैयाच्या महलामध्ये बधाई देण्यासाठी जात होत्या महाराज. यशोदा बहन बधाई हो, बधाई हो, बधाई हो. यशोदा मैया म्हणली तुमच्या सर्वांच्या कृपेनं, सर्वांच्या आशीर्वादानं छोटस लाला, छोटस बाळ जन्माला आले म्हणले. हा, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद लागला म्हणले. शिवदेवजी मुनी म्हणले तेवढ्यामध्ये महाराज ती राक्षसी आली महाराज. भूतना म्हणली इथं कोणातरी पुत्राची बधाई होत आहे, आनंद होत आहे आणि मला पाहवत नाही, मला देखवत नाही. तिचं नाव भूतना, राक्षसी मावसेची महाराज. ती भूतना महाराज सुंदर रूप स्वरूप धारण करून आली. सुखदेवजी महाराज वर्णन करतात त्या गवळणी सोबत, गोपिके सोबत त्या झुंडामध्ये येऊन मिसळली महाराज. एक 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 बधाई देत होते यशोदा मैयाला. यशोदा मैया बधाई हो, बधाई हो. ती पूतना पळून मावशीजी मी म्हणली यशोदा बधाई हो. आता विचार केला महाराज, यशोदा मैयानं मी हिला कधी बघितलं नाही, काही नाही, आणि ही मला कसं काय म्हणली. आता बिचारीला नाही ओळखलं तर दुःख होईल म्हणली. आता कधी कधी आम्हाला सुद्धा म्हणतात काही काही गावात बऱ्याच दिवसानंतर गेल्यानंतर महाराज ओळखीलं का नाही आम्हाला. आता जरी आठवण गेलं तरी ओळखलंच म्हणावं लागत आहे. बरोबर आहे की नाही, ओळखलंच म्हणावं लागत आहे. तसं त्या पुतणीनं सुद्धा त्या यशोदा मैयानं म्हणली पडत असं कुठून तरी लांब बहीण महाराज. ते आजकाल थोडीशी पाहिजे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण चलाय तशी म्हणली लाडकी बहीण चलत असेल, नाही तर मग साखर बहीण असेल. हा, बहिणी बहिणीमध्ये आता लय फरक पडले महाराज. यशोदेनं विचार केला कुठली तरी मोठी आमची बहीण असेल, लांबून पडत असेल म्हणले, आणि बिचारीला नाही ओळखलं तर दुःख वाटेल म्हणली. ओळखलं म्हणली, ओळखलं म्हणली. कुठे तुझं बाळ म्हणली. मला जसं कळालं तसं सगळं घरचं कामकाज सोडून आली म्हणली तुझ्या बाळाला भेटण्यासाठी, आणि तू असं पाहतेस म्हणली. बघ म्हणली आत्ताच पाळण्यामध्ये टाकले म्हणली, लांबून दर्शन घे म्हणले, जवळ जाऊ नको. ठीक आहे, ठीक आहे म्हणले महाराज. पूतना मावशीनं जसं प्रवेश केला भगवंताच्या पाळण्याकडे, पूतना मावशीला पाहता क्षणी भगवंतानं आपले दोन्ही नेत्र बंद केले महाराज. दोन्ही डोळे बंद केले. आता दोन्ही भगवंतानं मावशी राक्षसींना पाहता क्षणी महाराज त्या पूतना मावशीला नेत्र बंद का केले याच्यावर सुंदर सुंदर भाव प्रगट केले आमच्या अनेक अनेक संत महापुरुषांनी महाराज. मावशीला पाहता क्षणी आपले नेत्र बंद का केले असतील, कारण भगवंताचे दोन नेत्र म्हणजे एक सूर्यलोक आहे आणि एक चंद्रलोक आहे. सूर्यलोक आणि चंद्रलोकांनी दोघांनी दरवाजे बंद केले. म्हणले महाराज त्या पापीनी पूतना राक्षसींना कोणाच्या कोणत्या लोकांमध्ये पाठवायचं तिथं पाठवा, आता आमच्या लोकांमध्ये पाठवू नका म्हणजे. त्याच्यासाठी भगवंतानं आपले नेत्र बंद केले महाराज. या भगवान श्रीकृष्ण कन्हैयानं नेत्र बंद का केले, याच्यासाठी नेत्र बंद केले असतील महाराज. तुम्ही जर श्रीधाम वृंदावनला गेला असताल तर वृंदावनला बांके बिहारी आहे. आता बांके बिहारी का म्हणलं जातं, कारण तिन्ही जाग्यावर बांक आहे. एक तर पाहितलं मानेमध्ये पहिला बांक आहे, दुसरा सुमधुर आपल्या ओटावर बंसी माझ्या कृष्ण कन्हैयानं धारण केली, आणि तिसरा कमरेमधून बांक आहे, दुसरा आणि तिसरा पाहितलं पायामध्ये अशी लाडी लावून महाराज सुंदर बंसीचा निनाद करत आहे. आणि त्या भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचे नेत्र मोठे मोठे, बाके बिहारी तेरे नयन मोठे मोठे, आय नजर ना लग जाय. एखाद्या भक्तानं जर पाहितलं मन लावून भगवंताकडे बघितलं तर महाराज भगवंत त्या भक्त सोबत जायचे महाराज. आज भी तिथं प्रथा आहे महाराज. भक्त जर दर्शनाला आले तर 2-2 मिनिटाला पडदा बंद केला जातोय, बाजूला घेतला जातोय. कारण कशासाठी, भगवंताचे नेत्र आणि तुमचे नेत्र जास्त वेळ मिलन होऊ नये. नाही तर मग बघा माणूस जर एखाद्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून जर बघत असेल तर माणसाला प्रेम निर्माण होते की नाही. आता डोळ्यामध्ये डोळे घालून जर प्रेम निर्माण होते म्हणले, मी जर हिच्याकडे बघितलं मावशीजीकडे तर आमच्या दोघांचं प्रेम निर्माण होईल म्हणले.
आणि आमच्या दोघांचं प्रेम निर्माण झालं तर म्हणले मला मारायचं सोडून देईल, माझ्या बालमित्रांनाच मारून टाकेल म्हणले. त्याच्यासाठी भगवंत म्हणले जाऊ द्या ना म्हणले, आपलेच नेत्र बंद केलेले बरे म्हणले. याच्यासाठी नेत्र बंद केले असतील माझ्या कृष्ण कन्हैयानं महाराज. या भगवंतानं नेत्र बंद का केले महाराज? एक वेळेस राम अवतारामध्ये सुद्धा एक अशी राक्षसीन आली महाराज, जिचं नाव होतं शूर्पणखा, आहे की नाही? कारण भगवंताला वाटलं मला एका स्त्रीपासूनच सुरुवात करावी लागली. राम अवतारात आलो तर मला शूर्पणखालाच अगोदर समाप्त करावं लागलं, आणि आज कृष्ण अवतारामध्ये आलो तर आज कृष्ण अवतारामध्ये मी एका स्त्रीपासूनच सुरुवात करावी लागायची. ती शूर्पणखा आली आणि आल्यानंतर भगवंताला म्हणायला लागली, मी आतापर्यंत सगळे ब्रह्मांडामध्ये फिरले परंतु मला वर मिळाला नाही माझ्या मनासारखा. आता तुमच्याकडे बघितला तर म्हणलं मी तुम्हाला जरा थोडं थोडं पसंत करते म्हणले, ते मी परिपूर्ण तर तुम्ही नाहीत म्हणले, थोडेसे सावले चलल म्हणले, काही हरकत नाही. आता भगवंतानं विचार केला, मी माझी सुंदरता सगळ्या जगावर दाखवली म्हणले, आणि ही कोण आली मला सुंदरता दाखवणारी म्हणली? महाराज रामचंद्र प्रभू बोलत आहेत शूर्पणखाला आणि बघत आहेत माता जानकीकडे. शास्त्र सांगताय ज्याच्याकडे ज्याला बोलत आहेत तुम्ही त्याच्याकडे एकदा तरी बघितलं पाहिजे की नाही? परंतु भगवंत सांगू इच्छितात जो दृष्टीचा पात्र नाही त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे. हे मीच नाही, वेद भगवान सांगतात महाराज. हरि ओम चंद्रमा मनसो जातो चक्षु सूर्यो अजायता श्रोत्रात् वायुस्य प्राणस्य मुखाद अग्निरजायता. जो दृष्टीचा पात्र नाही त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे म्हणजे, आणि ही दृष्टीचा पात्र नाही म्हणले त्याच्यासाठी भगवंतानं डोळे बंद केले महाराज. या भगवंतानं नेत्र बंद का केले? आज भगवंताला वाटलं आज डोळे बंद करून म्हणले ही पापीने पोतना विष पाजवण्यासाठी आली म्हणली, आणि विष पेण्याचं काम माझं नाही, विष पेण्याचं काम कोणाचं आहे? भगवान शंकर भोलेनाथ जिनके दरबार में बैठ करके कथा सुन रहे, उन्हीं का काम है बस। भोलेनाथ बाबा जहाँ पर बैठे हैं वहां पर आइए और मेरे हृदय में स्थापन करके बस विषपान कर लीजिए। हे त्याच्यासाठी नेत्र बंद केले, भगवान शंकर भोलेनाथाला स्मरण केलं महाराज। हे अथवा अनेक अनेक भाव आहेत महाराज। एखाद्या वेळेस लेकराला जर कडू औषध पाजवायचं असेल ना, आई काय म्हणते, बाळ एकच चम्मच औषध घे म्हणते। एवढं एक चम्मच औषध जर घेतलं तर मी तुझ्या हातावर काय घालीन, साखर देईल खाण्यासाठी। या खाण्याच्या लालचीनं, ते गोड खाण्याच्या लालचीनं बिचारा महाराज ते औषध डोळे बंद करून पिते। तसं भगवंताला वाटलं, म्हणले आज डोळे बंद करून का होईना विष पान करावं लागेल मौसीजीचं। म्हणजे मौसीजी आल्या महाराज, पूतना मौसीजीनं विचार केला, म्हणले बाळ म्हणले गाढ झोपेमध्ये म्हणले महाराज। हळूच पाळण्याच्या जवळ आली, पाळण्यामधून भगवंताला उचललं पूतना मौशीनं, उचलून पाहितलं, आपल्या भगवंताच्या मुखामध्ये स्तन दिलं। सगळ्यात अगोदर भगवंतानं पाहितलं विष पान केलं। सज्जनो माय बाप, विष संपल्या महाराज स्वयं स्वतः पाहितलं दुग्ध पान केलं। दुग्ध पान करून ज्या क्षणाला तिचे प्राण पिण्यासाठी प्रारंभ केले, शुकदेवजी मुनी वर्णन करतात श्रीमद भागवतामध्ये, किसा मंच मंच छोड़ दे बेटा छोड़ दे। बोले बस मौसी जी, हम तो एक तो किसी को पकड़ते नहीं और किसी को पकड़ लिया तो कभी किसी को छोड़ते नहीं। बोले महाराज त्या पूतना राक्षसींना विकराल स्वरूप धारण केलं, आणि विकराल स्वरूप धारण करून ते पूतना मौशीजी पळायला लागली मथुरेकडे। महाराज राक्षसींचं स्वरूप महाराज भगवंतानं पाहितलं, एक लाथेचा प्रहार केला आणि प्रहार करताच ती पूतना राक्षसीनं खाली मरून पडली। महाराज बोलो कृष्ण कन्हैया की जय। त्या पूतना मावशीचा पाहितलं उद्धार करून टाकला माझ्या कृष्ण परमात्म्यानं महाराज। कारण ती पूतना कोण होती महाराज? पूतना ही राजा बलीची पुत्री होती, जिचं नाव होतं रत्नमाला। ती रत्नमाला नावाची कन्या होती। ज्यावेळेस माझे छोटेसे वामन भगवंत होऊन गेले होते ना राजा बलीच्या दरबारामध्ये,
राजा बलीच्या दरबारामध्ये गेले. बलीच्या दरबारामध्ये जाऊन बलीला म्हणले, बली मला 3 पग भूमी दे म्हणले, आणि ती सुद्धा माझ्याच पावलानं दे म्हणले. संकल्प केला होता. राजा बलीनं महाराज सांगितलं 3 पग भूमी जगाच्या मालकाला दान केली होती. त्या क्षणाला ती रत्नामाला नावाची कन्या होती. तिला वाटलं मला हिच्यासारखं जर सुंदर छोटस गोर गोमटस असं छोटस बाळ जर झालं असतं तर किती आनंद वाटला असता. माझ्या जगाच्या मालकानं पाहितलं, त्या जन्मामध्ये पाहितलं कृष्ण कन्हैयानं मनोरथ पूर्ण केलं त्या पूतना राक्षसींचं. या शिवदेवजी मुनी वर्णन करतात, जी यशोदा मैयाला जी गती द्यायची तीच गती माझ्या त्या पूतना मोशीला दिली महाराज. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाययदप्यसाध्वी लेभे गतिं धातृचितां दतोऽन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेमः. जी यशोदा मैयाला जी गती द्यायची तीच ती गती महाराज पूतना मोशीला दिली महाराज. आता श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे की पूतना मोशीजीचं शरीर फार मोठं होतं महाराज. 3 गौव्यती, 1 गौव्यती म्हणजे 3 कोस. आता 3 कोस आणि एका कोसामध्ये किती किलोमीटर असते? 3 किलोमीटर. तर 3 त्रिक 9 किलोमीटर एवढं मोठं त्या पूतना राक्षसांचं शरीर होतं. भागवतामध्ये असं वर्णन आहे. तिच्या अंगाखाली मोठे मोठे वृक्ष तुटून पडले होते महाराज. ते संपूर्ण वृक्ष तुटून पडलेले ते सगळे तिच्या अंगावर टाकले. अंगावर टाकून तिला पाहितलं, दहन दिलं महाराज. अंतिम संस्कार विधी महाराज. संपूर्ण ब्रज सुगंधित झाला, सुगंधित. आता राजा परीक्षेतनं प्रश्न विचारला महाराज, जिचं खानपान चांगलं नाही, जिचं रहनपान चांगलं नाही महाराज, तिच्या शरीरातून सुगंध कसं काय आला? अहो तिच्या शरीरातून दुर्गंध यायला पाहिजे ना, पण बस दुर्गंध का नाही, सुगंध का आला म्हणले? अरे परीक्षित, जगाच्या मालकानं पाहितलं जिचं दुग्धपान केलं तिच्या शरीरातून दुर्गंध कसा येईल सांग ना म्हणले. तिच्या शरीरातून सुगंध आला. सगळं परत 84 कोस सुगंधित झालं माणूस.